कधीही न संपणारा प्रश्न म्हणजे केस गळती आणि तीच केस गळती केस विंचरताना, तेल लावताना, केस धुताना होत असते. मग नेमकं ऑइलिंग टिप्स काय आहेत? तेल लावताना कोणत्या काळजी घ्यायची? धुताना आणि विंचरताना सगळ्याच आपण गोष्टी डिटेलमध्ये बघणार आहोत. काही हॅक्स आहेत, शॅम्पू हॅक, टोनर हॅक किंवा ऑइलिंग हॅक्स ते सुद्धा मी सांगणार आहे. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर बघा, केसांना मेंटेन ठेवण्यासाठी, केस वाढण्यासाठी आणि प्रॉपर केसांची एक निगा कशी राखायची ना, सगळ्याच गोष्टी, तेल कसं बनवायचं जे एकदम परफेक्ट आहे, सगळं मी शेअर केलेलं आहे. पण तेच तेल नेमकं लावायचं कसं, कोणत्या काळजी घ्यायची, हेच आपण आजच्या व्हिडिओत बघतोय. तर मी तेल कोणतं लावते, जे मी घरीच बनवते तेच तेल लावते. आणि आता थंडीचे दिवस आहेत ना, म्हणून तर मी कोमट करतेच थोडंसं आणि इतर वेळेला सुद्धा ना कधी-कधी करते, कधी असंच लावलं ना तरी चालेल. पण शक्यतो थोडंसं कोमट करायचं तेल. कारण की बघा, तेलामध्ये आपण ज्या वस्तू टाकलेल्या आहेत ना, त्या फक्त तेल लावल्यानेच केस वाढतात असं नाही. त्याच्यासोबत तुमचं प्रॉपर स्कॅल्प मसाज होणं ना खूप गरजेचं असतं. कारण की केसांची वाढ ही ब्लड सर्क्युलेशन त्याच्यावरती पण जास्त डिपेंड असते आणि त्याच्यासोबत तुम्ही तेल कोणतं लावताय, कसं लावताय, सगळ्याच गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. त्याच्यामुळे स्कॅल्पपासून पूर्ण आपल्याला टोकांपर्यंत तेल तर लावायचंच आहे, पण जास्त स्कॅल्पला लावायचं आहे, चांगलं मसाज करायचं आहे. खूप असं रगडायचं नाही, हळूवारपणे मसाज करायचा. आणि त्याच्यासोबतच बघा, जसे मी एकदम केसांना हळूवारपणे सगळ्याच केसांना तेल लावते, असे घासायचे वगैरे नाहीत, छान चोळून. कारण की स्कॅल्पसोबत आपल्या केसांना सुद्धा तेलाची गरज असते. कारण की ज्यावेळेस आपण शॅम्पू लावतो की नाही, त्यावेळेस आपल्या केसांमधलं नॅचरल तेल निघून जातं आणि तेच निघून जाऊन केस आपले ड्राय होऊ नये म्हणून केसांना ऑइलिंग करणं खूप गरजेचं असतं. खूप जणींचा हाच प्रश्न आहे की हेच तेल लावल्यामुळे किंवा तेल लावल्यानंतर माझा हेअरफॉल जास्त होतो. कारण की बघा, आपण ज्यावेळेस ऑइलिंग करतो ना, त्यावेळेस चांगलंसं मसाज करत असतो किंवा केस विंचरताना पण आपले केस ओढले जातात किंवा केस धुताना सुद्धा आपण एकदम स्कॅल्प चोळून चोळून धुतो. त्याच्यामुळे बघा, जे केस ऑलरेडी डेड झालेले आहेत, जे केस निघणारच आहेत, म्हणजे ते कधी ना कधी गळणारच आहेत, तर ते तेल लावताना केस गळतात, विंचरताना किंवा तुम्ही ज्यावेळेस शॅम्पू करताना त्या 1, 2, 3 ठिकाणी केस आपले गळत असतात आणि आपल्याला असं वाटतं की आपला हेअरफॉल वाढलेला आहे. तर असं काहीच नसतं आणि त्याच्यामुळे तेल लावायचंच नाही, पूर्ण हेअर केअर करायचंच नाही, हे फार चुकीचं आहे. केस गळणं हे एक चक्र चालूच असतं आणि ते जसे गळतात ना, तसे नवीनसुद्धा येत असतात. आपलं लक्ष ना हे केवळ रिग्रोथ कशी व्हावी आणि आपले केस मेंटेन कसे राहावेत याच्यासाठी प्रॉपर आपल्याला लक्ष द्यायचं आहे. तर बघा, ऑइलिंग करून झालेलं आहे चांगलं. केस ना एकदम सरळ ह्याच्यात ठेवायचे, खूप गुंता होऊ द्यायचा नाही. आणि त्याच्यानंतर मी इकडे एक टोनर रेडी केलेला आहे. फक्त कलोंजी, मेथी आणि कढीपत्ता आहे. 3च वस्तू आणि सगळ्यांच्या घरात अवेलेबल असतात. उकळून घ्यायचं पाणी, थोडंसं कमी झालं की नाही, आणि गाळून घेतलेलं आहे. थंड झाल्यानंतर बघा, एका वाटीत मी थोडं पाणी काढून ठेवलेलं आहे आणि दुसरं जे आहे ना, तर तसंच बाऊलमध्ये एक 2-3 तासानंतर ऑइलिंग केल्यानंतर की नाही काय करायचं, हे जे टोनर आहे परत आपल्याला पूर्ण स्कॅल्पला लावायचं आहे आणि थोडं थोडं बोटांच्या वरच्या टोकाने ना हळूवार मसाज करायचा. एकतर ऑइलिंग करत असाल, खूप चांगली गोष्ट आहे. त्याच्यासोबत टोनर लावत असाल ना, तर अजून बेस्ट आहे. आपले केस म्हणजे असे चमकदार व्हायला आणि मऊसूत व्हायला मदत होते. सोबत हे आपण प्रॉपर मुळांशी लावतो ना, त्यामुळे एकदम केसांची वाढ व्हायला आणि सोबत जे आपला हेअरफॉल झालेला असतो की नाही, तर परत केस आपले रिग्रोथ व्हायला मदत होते. मेथी दाण्यामुळे आणि कलोंजीमुळे केस वाढायला ना खूप चांगली मदत होते. आणि कढीपत्ता जेवढा आपण वेगवेगळ्या रेमेडीजमध्ये वापरतो ना, तेवढाच तो आपल्या आहारातून सुद्धा घ्यायचा आहे. कारण की कढीपत्ता खूप गुणकारी आहे. तर असं छान मी टोनर लावलेला आहे. हेच टोनर तुम्ही रात्री बनवून रात्रीसुद्धा एकदा लावू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही सुकल्यानंतर ऑइलिंग करू शकता. 1-2 वेळेला केस धुण्याच्या अगोदर तुम्ही रात्री आणि दुसऱ्या दिवशी असं टोनर लावू शकता. याचा फायदाच होतो, कारण की हे निव्वळ पाणी असतं. याचे काहीच साईड इफेक्ट्स नसतात आणि केस खूप चमकदार आणि मऊसूत होतात. तर बघा, एकदम मी ऑइलिंग केल्यानंतर सुद्धा, टोनर लावल्यानंतर सुद्धा जेवढं होईल ना, जमेल तेवढं आपल्याला मसाज करायचाच आहे. स्कॅल्प मसाज आपल्या केसांसाठी आणि आपल्या पूर्ण हेल्दी स्कॅल्पसाठी खूप गरजेचा असतो. त्याच्यामुळे आपलं स्कॅल्प पण हेल्दी राहतं, ड्राय होत नाही किंवा कोंडा होत नाही. जरीसुद्धा थोडाफार प्रमाण असेल ना, डेड स्किन वगैरे ती निघून जाते आणि टोनरचा उपयोग त्याच्यासाठी चांगला होतो, ऑइलिंगचा आणि टोनरचा. तुम्ही कोणतंही म्हणजे वेगवेगळे प्रोडक्ट्स वापरलेले असतील ना, तर ते निघून जायला ह्याच रेमेडीज काम करतात. म्हणून आठवड्यातून कमीत कमी एखादा तरी हेअर मास्क किंवा टोनर
या तर गोष्टी तुम्ही प्रॉपर करायलाच पाहिजे. आता जे उरलेलं पाणी होतं म्हणजे टोनर, तर त्याच्यात मी काय केलेलं आहे, जो तुम्ही कोणताही शॅम्पू वापरता तो शॅम्पू त्यात ॲड करायचा आणि त्याने हेअर वॉश करायचा. तर केस धुण्यापूर्वी आणि तेल लावताना या टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. शक्य होईल तेवढं तेल लावल्यानंतर विंचरायचंच नाही. छान बन किंवा वेणी घालायची. केस धुताना सुद्धा उलटे करून हळुवारपणे केस धुवायचे. खूप गुंता होऊ द्यायचं नाही. तीनही प्रकारात म्हणजे केस धुताना, विंचरताना आणि तेल लावताना. जेवढं शक्य होईल तुम्ही हळुवारपणे जर या 3 गोष्टी कराल ना, तर केस गळती कमी होईल आणि थोडंफार तर सगळ्यांचीच होत असते या 3 ठिकाणी. तर या काही टिप्स आहेत. केस धुतल्यानंतर आणखीन कोणत्या काळजी घ्यायच्यात, तर त्याच्यासाठी मी अजून एक सेपरेट व्हिडिओज बनवणार आहे, की केस ड्राय होऊ नये म्हणून मॉइश्चर केसांमध्ये कसं ॲड करायचं. सगळ्याच गोष्टी अजून खूप आहेत. तर नंतर एक व्हिडिओ मी नक्की बनवेल. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.